अख्ख्या भारतात अशी कावड यात्रा कुठेच होत नाही. मी पहिल्यांदा अशी कावड यात्रा बघतोय आणि आत्ताच एक दगड माझ्या पायावाला आहे. म्हणजे आज विकेट फिक्स आहे. राजस्थानी लोक आलेत बघायला. भैया किधर से आया? राजस्थान. हॅलो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. दिस इज कपिल अँड आज मी ज्या ठिकाणी आलो आहे ते ठिकाण साताऱ्यातलं सगळ्यात फेमस असं मानलं जातं महादेवाचं मंदिर, ज्याचं नाव आहे शिखर शिंगणापूर. आणि आज मी तिथे आलो आहे खास कावड यात्रा बघायला. तर या यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे की जी सासवडपासून जी कावड घेऊन येतात ती कावड इथून डायरेक्ट त्या डोंगरामार्गे तुम्हाला तिथून वरतून चढवताना दिसेल. आणि ते दृश्य एवढं भारी असतं की काही होऊ शकतं त्या ठिकाणी. तर चला बघूयात पुढचे फुटेज आपल्याला कसे मिळतात आणि या कावड यात्रेचा आनंद घेऊयात. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी हा बेस कॅम्प आहे. म्हणजे कावडी सगळ्या इथे लाईनीत उभ्या राहतात आणि या लाईनीतून सगळ्या कावडी बघा. आता ही जी कावड आहे ही कावड अशी रस्सीने खेचली जाईल आणि सगळ्यात जी शेवटची कावड आहे ती फक्त कावड हाताची चैन बनवून घेतात आणि मग इथून अशी वरती घेऊन जातात. या ठिकाणी मला दिसतं ते टोक, त्या टोकापर्यंत कावड खेचत आणि खांद्यावर घेऊन जाणार. तर आता कावड घेऊन जायची सुरुवात झाली आहे. हे बघा, ही अशी चैन बनवली जाते आणि सोबत मोठी रोप असते. या रोपच्या साहाय्याने कावडीला खेचलं जातं आणि कावडीसोबतचे जे खांदा देणारे आहेत त्या सगळ्यांना एक ह्या रशीमुळे सपोर्ट मिळतो. तर हे कावड येऊन इथे थांबले. आता इथून हा पॅच चढवणार आहे. एवढ्या लोकांमध्ये हा पॅच चढवणार. आता बघूयात कसे चढतात. फुल आनंद घेत आहेत, मजा घेत आहेत. कावड खालपासून इथपर्यंत आली. ॲक्च्युली हा हार्ड पॅचमधला एक पॅच आहे. आता ही कावड या मार्गे वरती जाणार आहे आणि तुम्ही बघू शकता जवळजवळ 700 ते 800 मुलं आहेत जे यांची सगळे सेवा कावडीची सेवा
एका दमात कावडीतून वरती हे बघा पूर्ण प्रिपरेशन आहे. एवढी रिस्क आहे तरी पण यांच्या मनातली भक्ती काय कमी होत नाही. अख्ख्या भारतात अशी कावड यात्रा कुठेच होत नाही. मी पहिल्यांदा अशी कावड यात्रा बघतोय आणि जवळजवळ आता इथे बरेच जण आहे. दादा किती वर्ष झाली कावड यात्रा? 12 वर्ष. 12 वर्षात काय अशा पॅचमधून जाताना दुर्घटना वगैरे? किरकोळ दुर्घटना होती तरी पण परत नवीन जोमाने उभे. अच्छा बापरे, आत्ताच एक दगड माझ्या पायावाला आहे म्हणजे आज विकेट फिक्स आहे. तर आपण बघू शकता की पंचक्रोशीतली सासवडची कावड आहे आणि पंचक्रोशी गावाचं तेलेबुद्याची पंचक्रोशीमधली प्रथम मानाची गावड. अरे वा, 750 वर्ष. ओ हो हो बाबा पते. अरे अरे महादेव. आणि एक जोमाने आता कावडवरती जायला सुरुवात झाली. तुम्ही बघू शकता हे जे कावडीचे मानकरी जे सेवक आहेत सगळे वरती जाणार आणि ही कावड हाताने खेचता. हाताने खेचतात आणि ही कावड हाताने. किती वजन असेल कावडीचं? 1,000 किलो. हो बाबा, तुम्ही बघू शकता हा जो यांचा फाउंडेशन आहे जो पुश करणार आणि त्याच्या मागे हे सगळे एक जोमाने वरती खेचणार. यांना फक्त हाताने खेचणार. खूप मोठी गोष्ट आहे. तेल्या बुद्धाची कावड एवढी फेमस झाली की राजस्थानी लोक आलेत बघायला.
भैया किधर से आया? राजस्थान से। पहिल्या टप्प्याला इकडच्या 2 नंबरच्या टप्प्याला क्या देखने आया? कावड़ कावड़ पसंद आया? हात करू का तुला दाखवू का? थोड़ा बताओ कितने साल से आ रहे हो? हात वर मैं तो करतो यहाँ का? 3-4 साल में 3-4 साल से। और अच्छा लगता है यहाँ पे? डायरेक्ट टप्प्यापाशी कैसा है माहौल, टप्प्यापाशी कैसा है महाराष्ट्र में ये? देवा की भक्ति है, महादेवा का। महादेव को मानते हो बहुत? महादेव को बहुत मानते हैं। अरे हा, क्या 3 बात है। नंबरच्या टप्प्यातच मी बी आहे. और मैं महाराष्ट्र, ये हमारा गांव है, सातारा से जिले से हूँ, लेकिन रहता मुंबई में हूँ। मैं तो तो नातेपुते में रहता हूँ। आप नातेपुते में आता आए हो एक रहने के मिनिट, खाली ड्रोन लिए? दिसतो अरे का? वाह, वरती यहाँ द्या. पे 20 साल से 20 साल से नातेपुते में, क्या बात है। और ये हमारा महाराष्ट्रन जो कुठं? रिवाज है, जो भी सब पसंद है आपको? बहुत अच्छा है। आप कभी बताते हो राजस्थान में जाके? बताते हैं ना, वीडियो कॉल पे वही बता रहे थे। क्या बता रहे थे? ये कावड़ का। किसको बता रहे थे? किसको बीवी का? वाईफ को? अरे वा, क्या बात है। पांढऱ्या शर्टचा हात तर करू बघितलं नका, तुम्ही पांढरी की टोपी काय? राजस्थानी लोकांना पण आपल्या जी महाराष्ट्राचं कल्चर आहे, जी आपली महाराष्ट्राची बेसिक संस्कृती आहे, की आपली तळागाळातली गेलेली संस्कृती आहे, हो ना, दिसणार ना राजा, आपल्या महाराष्ट्रातली जी, हा, ते बघ, बाकी. तू डायरेक्ट बोलला, मी त्यांना सांगू काय, महाराष्ट्रातली जी तळागाळातली संस्कृती आहे ती फक्त महाराष्ट्रातल्या लोकांना नाही आवडत, तर असे आपले राजस्थानी भाऊ आले, त्यांना पण आवडते। आणि हमारा ये आप दिखाओ उधर, बताओ सबको कि हमारे महाराष्ट्र में महादेव के बहुत सारे भक्त हैं। चलो बोल दो, हर हर महादेव बोल दो जोर से। व्हेरी गुड, चलो। भाई साहेब, इथे लोकांचं काही सांगू नाही शकत, वरनं दनादन दगडी पडतायत तरी लोक खाली कावड घेऊन खतरनाक पण आहे। बघा हे, बघा हे असं आहे, इथून किती दगड पडली डोक्या बिक्यात तरी यांना काही फरक नाही पडत। भाई हे महादेवाचे असे कट्टर भक्त आहेत, एवढी एडी भक्त मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात बघतोय महादेवाची। हे का नवी मुंबई पासून आलेले आहेत, एक राजस्थानी, एक नवी मुंबई, आणि बरेच आहे। बघा ही जी मानाची कावड आहे, आता ही मानाची कावड खाली जायचंय काय? साताऱ्यातील शिखर शिंगणापूर हे शंभू महादेवाचं प्राचीन आणि पवित्र क्षेत्र मानलं जातं। इथली कावड यात्रा ही फक्त धार्मिक परंपरा नाही, तर श्रद्धा, जिद्द आणि ताकदीची खरी परीक्षा आहे। हजारो भाविक मोठी कावड खांद्यावर घेऊन डोंगर चढतात, मुंगी घाटासारखे अवघड टप्पे पार करत हर हर महादेवाच्या जयघोषात हा प्रवास पूर्ण होतो। म्हणूनच शिखर शिंगणापूरची कावड यात्रा ही महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक जिवंत इतिहास मानली जाते।
पहिल्यांदा असं झालं की कावड यात्रा चालू आहे आणि मध्येच पाऊस आला आहे. त्यामुळे एक अशी गंमत झाली आहे की कावड यात्रा एकतर ही शेवटची जी कावड आहे ती हाताने खेचली जाते. त्यामुळे यांचा जो अवघड टप्पा आहे तो आता एवढा मुश्किल झालेला आहे की हात सरकत आहेत. त्याच्यामुळे तरी ठिकाणी अशी जास्त म्हणजे रिस्क निर्माण झाले. पण आता काय म्हणते सगळे एवढे डोक्याने वेडे वाटतात लोक आणि महादेवाचे एवढे वेडे बघते की त्यांनी ते शक्य केलं पाण्यात हात सुटवते. लिटरली मी बघतो हात सुटत आहेत. हा भाऊ माझ्या जोडीला होता, मला मदत करत होता आणि मी बघत होतो की नक्की काय असतं या कावड यात्रेत. पण बघितलं हे महादेवाचे सगळे वेडे भक्त आहेत. असे भक्त तुम्हाला भारतात कुठंच सापडणार नाही. बोला हर हर महादेव. काही नाही झालं ते बरोबर सगळे गेले आणि ही अशी आमची अवस्था आहे इकडे. आणि इकडे पण हे आपले भाऊ सगळे पावसात भिजत आहेत. अशी तारंबळ झाली आता की मगाशी इकडे हजारो पब्लिक होती, आता त्याचे अर्धे पण नाहीत. आणि जे आहेत ते आता जेवढे भक्त नाही उरलेत, जे अर्ध्यात होते ते पूर्ण खाली येऊ नाही शकत. आणि जे वरती होते ते त्यांना आता फिरूनच जायचं आहे. आणि जे आम्ही खाली आहे म्हणजे खाली तळातच आहे अजून आम्ही. आता आमची इच्छा नाही की आम्ही वर जाऊ नाही तर खाली जाऊ, आम्ही मधल्यामध्ये. त्याच्यामुळे आता जे काय होईल ते हर हर महादेव. शेवटच्या पण टप्प्यात पोहोचले आणि तुम्ही बघू शकता इथे थोडा अंधार झाला तरी कावडचा अडवायचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो पूर्ण यशस्वी झाला. आणि इथून आता हा जो शेवटचा टप्पा इथे आहे बघा, हा आणि याच्या खालचा, हे दोनच टप्पे एकदम रिस्की होते. पण आता त्यातून ते वर आलेत, ऑलमोस्ट वर आलेत. शेवटची कावड आहे ती ऑलमोस्ट वर आली. आणि आता इथून हा जो शेवटचा टप्पा पार केला त्याच्यानंतर मग वरच्या बाजूला मंदिर आहे. मग ती कावड मंदिराच्या दिशेने जाईल आणि मग तिथे आरती वगैरे होईल आणि मग पुढचा प्रोग्राम त्यानंतर. अशी अवस्था आहे. आता इथून चढायला जागा नाही. या मित्राचा टॉर्च आहे, आता त्यात थोडं एक बोललो शूट निघतोय काढून घेतो. आता लहान चिमुरड आहे माझ्यासोबत आणि त्याची फॅमिली आहे. पण बिलकुल चढायला रस्ता नाही. लोकांची अशी गर्दी आहे, तुम्हाला आता अंधारामुळे दिसत नाही पण खूप अवघड पॅच आहे. इथून जाताना बिलकुल समोरचं काही दिसत नाही. खूप अंधार झाला आहे, पाऊस तर खूप होता आणि त्यामुळे बरेचसे आमचे शॉट्स मिस झाले. अचानक एवढा मुसळधार पाऊस पडला आहे या ठिकाणी आणि आता त्यामुळे आता पुढची व्हिडिओ तर होऊच नाही शकत आहे कारण अंधार एवढा जास्त आहे. तर भेटू पुन्हा एकदा पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तुर्तास एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.